गेल्या 10 वर्षापासून हिंगोली विधानसभेवर विद्यमान असलेले आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी अनेक गावी जे आहे ते विकास कामे केलेले आहेत आणि याचाच आढावा घेण्यासाठी आज आपण सेनगाव तालुक्यातील कारेगाव या ठिकाणी आलेले आहेत। माझ्यासोबत काही बोलण्यासाठी शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। गेल्या 10 वर्षापासून विद्यमान असलेले आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आपल्या गावासाठी कोणकोणती विकास कामे केलेली आहेत, कोणकोणती कामे आणलेली? त्यांनी भरपूर कामं दिलेली आहेत। कारेगावमध्ये शिमेर रोडचे काम केलेले आहेत, सभा मंडप दिलेला आहे, नळ योजनेचे काम पूर्ण झालंय, टाकीचं काम झालं पूर्ण आणि खंडोबाचं जे काम केलेलं आहे सभा मंडप त्यांनी ते पण काम दिलेलं आहे। त्यांना अत्यंत आमच्या गावामध्ये कारेगावमध्ये चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे आणि चांगले बी आहेत ते। बरं, याच्या आधी 15 वर्ष विद्यमान असलेले आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या कार्यकाळामध्ये कशा पद्धतीने विकास झाला? पण थोडाफार झाला, तेवढा विकास नाही झाला। 10 वर्षात जास्त विकास झालेला। येणाऱ्या विधानसभेसाठी आमदार साहेब इच्छुक आहेत उभं राहण्यासाठी, आपल्या गावातून काय प्रतिसाद असेल? चांगलं आहे ना, चांगला प्रतिसाद त्यांना भेटणार आहे। हो, मतदान भेटते त्यांना बी जास्त। बरं, 10 वर्षापासून विद्यमान असलेले आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आपल्या गावामध्ये कोणकोणती कामं केली, विकास कामं केली, त्याच्या कार्यकाळामध्ये कसा विकास होता? रोडची कामं केली, बरेच कामे केली आहे ना आमच्या गावात, मस्त सुधारणा केली आहे। बरं, त्याच्या कार्यकाळामध्ये विकास कसा व्हायला? मस्त आहे, चांगला आहे। बरं, येणाऱ्या विधानसभेसाठी परत एकदा ते इच्छुक आहेत उभं राहण्यासाठी, तर आपल्या गावातून कसा प्रतिसाद राहील? चांगला होईल, चांगला राहील, चांगला होईल। हो, पण आम्हाला मंदिर दिलं, पूल दिला, लय मस्त काम केले। आमचं मतदान आमदारालाच राहील। बरं,